तुम्हाला माहिती आहे का, परतीच्या वारीसाठी वारकरी गोपाळपूरला का जातात? तर रामकृष्ण हरी, आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण सकाळी लवकर आवरून गोपाळपूरला गेलो. गोपाळपूर येथे श्रीकृष्णाने गायी चारल्या आणि गोपालकाला केला अशी पौराणिक श्रद्धा आहे. आषाढी एकादशी झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या किंवा वारीच्या समाप्तीनिमित्त सर्व मानाच्या पालख्या आणि वारकरी गोपाळपूर येथे पोहोचतात. तिथे गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडतो. असं म्हणलं जाते की गोपालकाल्याचा सोहळा पार पडल्याशिवाय वारकरी आपला परतीचा प्रवास करत नाहीत. सोहळा झाला म्हणजेच आपली वारी संपूर्ण पार पडली अशी मान्यता आहे. गोपाळपूर येथे संत जनाबाई यांचे मंदिर देखील आहे. संत जनाबाई या मराठवाड्यातील असून त्यांचे वडील वारकरी संप्रदायात असत. जनाबाई लहान असतानापासून त्यांचे वडील त्यांना वारीसाठी पंढरीला घेऊन येत होते. पंढरपूरला आल्यानंतर जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईला संत नामदेवांच्या वडिलांकडे म्हणजे दामाशेठ यांच्याकडे सोपवले. जनाबाई या संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहू लागल्या. त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना दळण काढण्यासाठी व घरकामात मदत करण्यासाठी येत असत अशी श्रद्धा आहे. जनाबाईने शेकडो अभंगाची रचना केलेली आहे. त्या घरातील कुठलंही काम करताना अभंग म्हणत असत. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता ही त्यांची अतिशय प्रसिद्ध अभंगातील ओळ आहे. संत जनाबाईने गोपाळपूर येथे समाधी घेतली असल्यामुळे इथे सर्व मानाच्या पालख्या इथे त्यांच्या दर्शनासाठी येतात व गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आपली परतीची वारी सुरू करतात. आपण देखील सर्व पालखींचे दर्शन करून आपली सुद्धा परतीची वारी सुरू केली. भेटूया आता पुढच्या वर्षीच्या वारीमध्ये.